नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण आज देणार आहोत. 2 एप्रिल आहे. 10व्या हप्त्याचं वाटप आजपासून सुरू होणार का? मोठी खुश खबर असणार आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी आणि महिला तर खुश होणारच आहेत, कारण महिलांसाठी साडी वाटपाचा कार्यक्रमसुद्धा होत आहे. त्या साडी वाटपमध्ये कोणते निकष असणार, कोणत्या महिलांना, कोणत्या रेशन कार्ड धारकांना साडी भेटणार आणि 10व्या हप्त्याचं वाटप, आनंदाच्या शिद्यासोबत साडी, सर्व महत्त्वाच्या अपडेट तुमच्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आहोत. महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण जाणून घेऊयात नवीन कोणते नियम असणार आहेत. मोठे 5 गिफ्ट जे जाहीर झालेले आहेत ते कोणाला भेटणार, नवीन निकष कोणते लागू झालेले आहेत आणि पात्र तरच गिफ्ट, कारण अपात्र महिलांना हे गिफ्ट भेटणार नाही आहेत. कोणतेच आपण सांगणार आहोत त्यापैकी कोणतेच गिफ्ट अपात्र महिलांना भेटणार नाही आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर मात्र तुमच्यासाठी आनंदाची बातमी आपण देणार आहोत. आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे गिफ्ट कोणते आहेत, सर्व अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वाच्या अपडेट, खात्रीशीर अपडेट माहिती तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो. महत्त्वाच्या अपडेट आहेत. आजचा व्हिडिओ 10व्या हप्त्याविषयी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण अशाच ब्रेकिंग न्यूज, अशाच महत्त्वाच्या अपडेट आपण आज घेऊन आलेलो आहोत. लाडक्या बहिणींना महत्त्वाचे 5 गिफ्ट कोणते भेटणार आहेत, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी काय आहे आणि 5 गिफ्ट भेटणार तर ते कोणते असणार, त्यामध्ये निकष काय आहेत आणि महिलांना ते पैसे कधी पडणार आहेत, याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये भेटणारच आहे. परंतु महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप हे आजपासून सुरू करा असे आदेश कोणी दिलेले आहेत? मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत का? आणि जर दिले असतील तर महिलांना हे पैसे क्रेडिट व्हायला चालू होणारच. परंतु हे 10व्या हप्त्याचं वाटप नक्की कोणत्या महिलांपर्यंत पोहोचणार आहे, कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत आणि कोणत्या अपात्र आहेत, कोणते नियम आहेत आणि कोणते 5 गिफ्ट महिलांना भेटत आहेत. काही महिलांना हे पैसे पडत आहेत, परंतु काही महिलांना यातून आतापर्यंत वंचित आहेत. त्यामुळे सर्व क्लिअर असतानाही जर महिला वंचित असतील, हे 5 गिफ्ट भेटत नसतील तर त्यांच्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आपण देणार आहोत आणि ते केल्यानंतर त्यांना हे पैसे पडायला चालू होतील. 5 गिफ्ट जे आहेत ते सर्व गिफ्ट त्यांच्यासाठी भेटत राहतील. इथून पुढे महत्त्वाचे निकष आणि महत्त्वाच्या अपडेट आलेले आहेत, जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेत 10व्या हप्त्याचं वाटप हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सर्वांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक हप्ता हा प्रत्येक महिन्याच्या शेवटी भेटत होता. 21 ते 25 तारखेच्या दरम्यान सर्व आतापर्यंत आलेले हप्ते तुम्हाला आलेले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे महत्त्वाची अपडेट आलेली आहे, कारण तुम्हाला इथून पुढे 1 ते 10 तारखेच्या दरम्यान हे पैसे पडणार आहेत. प्रत्येक लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला आता 1 ते 10 तारखेच्या दरम्यान जमा होणार आहे, कारण इथून मागे प्रत्येक हप्ता हा महिन्याच्या शेवटी येत होता, परंतु आता महिन्याच्या सुरुवातीला हे वाटप होणार आहे आणि 10व्या हप्त्याच्या वाटपासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि ते वाटप तुम्हाला लगेच चालू होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व हे आदेश दिलेले आहेत आणि तसा निधीसुद्धा त्या विभागाला वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे DBTच्या माध्यमातून महिलांना हे वाटप लगेच चालू होत आहे. कोणत्या महिलांना कधी पैसे भेटणार आहेत आणि महिलांसाठी आनंदाची बातमी काय आहे? महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे महिलांना 1500 रुपयांचं हे गिफ्ट, 10व्या हप्त्याचं गिफ्ट तुम्हाला लगेच भेटणार आहे आणि महिलांना 10वा हप्ता वाटप होणार आहे. त्यामुळे महिला आनंदी तर होणारच आहेत, कारण त्यांना हे गिफ्ट गुढीपाडव्याच्या निमित्ताने जे घोषित झालेलं गिफ्ट आहे ते तुम्हाला वाटप सुरू होत आहे आणि रामनवमीपर्यंत हे वाटप चालू राहणार आहे. त्यामुळे हे वाटप तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. 10वा हप्ता वाटप होणार असल्याचं सर्व मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण गिफ्ट पण होणार आणि त्या विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे मॅडमनी हे सांगितलेलं आहे की गिफ्ट वाटप तुम्हाला 100% होणार आहे. ते कोणतं गिफ्ट असणार आहे? साडी वाटप कोणत्या महिलांना होणार आहे? रेशन कार्डवरती कोणत्या महिलांना साडी भेटणार आहे? बाकीच्या महिलांचं काय? ज्या महिला आतापर्यंत वंचित आहेत, ज्यांना 8वा आणि 9वा हप्ता आलेला आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, परंतु ज्यांना आलेला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाच्या अपडेट पण आपण देणारच आहोत.
त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्व महत्त्वाचा आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा. कारण लाडकी बहीण योजनेत 2100 रुपयांची सुद्धा घोषणा ही होणार आहे आणि ती कधी होणार आहे, तर ती घोषणा होणार आहे 1 वर्ष पूर्तीनिमित्त. तर लाडकी बहीण योजनेमध्ये 1 वर्ष कधी पूर्ण होत आहे? जून महिन्याच्या नंतर तुम्हाला हे पैसे चालू होणार आहेत. 2100 रुपयांची घोषणा ही होणार आहे. 1 वर्ष पूर्तीनिमित्त पहिल्या वर्धापन दिनानिमित्त लाडकी बहिणींना हे महत्त्वाचं गिफ्ट शासन देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा लवकरच होणार आहे आणि तशी अपडेटसुद्धा आपल्याकडे आलेली आहे. हे करा तरच पैसे. काय केल्यानंतर हे तुम्हाला पैसे पडणार आहेत? तर रेशन कार्ड KYC ही बंधनकारक करण्यात आलेली आहे. प्रत्येक ज्या महिलांचं रेशन कार्डवरती नाव असेल त्या महिलांना ही रेशन कार्ड KYC बंधनकारक करण्यात आलेली आहे. कारण सर्वांना ही KYC करून घ्यावीच लागणार आहे. ही KYC बंधनकारक असल्यामुळे ही KYC जर नाही केली तर तुमचा प्रत्येक योजनेचा लाभ हा रोखला जाऊ शकतो आणि तुम्हाला इथून पुढे शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे रेशन कार्ड जर KYC केली नसेल तर रेशन कार्ड KYC करून घ्या. अन्यथा इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ भेटणार नाही आणि इतर योजनेचा सुद्धा लाभ भेटणार नाही. त्यामुळे लाडकी बहिणींसाठी आनंदाची आणि मोठी अपडेट. KYC करा तरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे. 10वा हप्ता पण KYC केल्यानंतरच भेटणार आहे. त्यामुळे KYC ही तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे आणि 2490 रुपये हे तुम्हाला जर KYC केली नाही तर पडणार नाहीत. KYC करा, लगेच 2490 रुपयांचं गिफ्ट तुम्हाला जमा होणार आहे. परंतु हे गिफ्ट जमा होण्यासाठी महत्त्वाच्या अपडेटसुद्धा आहेत. त्यांना काय करायचं आहे? गॅस KYC सुद्धा करायची आहे. गॅस एजन्सीमध्ये जाऊन गॅस KYC करून घ्यायची आहे, तरच हे पैसे पडतात आणि टाकी बुक करूनच घ्यायची आहे. बुक नाही केली तरीसुद्धा हे सबसिडी तुम्हाला पडत नसते. त्यामुळे 2490 रुपयांचं गिफ्ट जर पाहिजे असेल, पहिलं गिफ्ट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. 2490 रुपयांचं गिफ्ट पाहिजे तर टाकी बुक करून घ्या, गॅसची KYC करून घ्या. तुम्हाला हे 2490 रुपये दिल्याशिवाय सुट्टी देणार नाही, अशी माहिती आदितीताई तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. रेशन कार्ड KYC बंधनकारक असल्यामुळे ही तर तुम्हाला करावीच लागणार, परंतु गॅस KYC सुद्धा करावी लागणार आणि जून महिन्यात प्रत्येक वर्षीच्या जून महिन्यात तुम्हाला प्रत्येक वर्षी लाडकी बहीण योजनेची KYC करावी लागणार आहे. हयातीचा दाखलासुद्धा त्यामध्ये तुम्हाला ॲड करावा लागणार आहे. आणि अपात्र लाडक्या बहिणी कशा पात्र होणार आहेत, महत्त्वाची अपडेट असणार आहे. फक्त ऑल अपडेट मराठीने ही माहिती देत आहे, कारण अशी माहिती कोणाकडेही आतापर्यंत आलेली नाही. ती आपण पुढे पाहणार आहोत. अपात्र लाडकी बहीण कशी पात्र होणार? एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नियम आहेत? कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत आणि अपात्र बहिणींना पात्र होण्यासाठी काय करावं लागणार आहे? 25,000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी कोणते निकष आहेत? त्यांना पात्रता काय आहे? सर्व अपडेट आपण पुढे लगेच जाणून घेऊयात. 2.5 लाखाचं उत्पन्न कोणाला लागणार आहे? हे जर 2.5 लाखाचं उत्पन्न काढलं नाही, 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न जर तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला काय तोटा होणार आहे आणि जर काढलं तर तुमचा काय फायदा होणार आहे, तर जाणून घेऊयात. 2.5 लाखाचं जर तुम्ही आतील उत्पन्न दिलं, जर तुम्ही 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचं काढून ठेवलं, तर मात्र जेव्हा लाडकी बहीण योजनेची वेबसाईट लॉन्च होईल, जेव्हा वेबसाईट चालू होईल, तेव्हा मात्र तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत. आणि जरी अपात्र लाडकी बहीण झाला असाल तुम्ही, तरीसुद्धा तुम्हाला पात्रता भेटू शकते. कारण 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न असल्यामुळे जर तुम्ही अपात्र झाला असाल तर मात्र 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न देऊन तुम्ही रिअप्लाय केल्यानंतर परत तुम्हाला पात्रता भेटणार आहे. त्यामुळे 2.5 लाखाचं उत्पन्न सर्वांनी काढून ठेवा. पुढे पाहूयात आपण. प्रत्येक वर्षी जून महिन्यात KYC ही सुद्धा बंधनकारक असणार आहे. प्रत्येक वर्षी जून महिन्यात KYC होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला परत लाभ हा कंटिन्यू भेटत राहील, परंतु KYC ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. आणि लाडक्या बहिणींना पिवळे आणि केशरी जर रेशन कार्ड असेल तरच काय भेटणार आहे? दुसरं गिफ्ट, साडी वाटप. साडी वाटप कोणाला होणार? तर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचं असेल त्यांना मात्र साडी भेटणार आहे. आणि आनंदाचा शिधासुद्धा त्यासोबत असणार आहे. सणानिमित्त हे 2 गिफ्ट शासन तुमच्यासाठी देत आहे. पहिलं गिफ्ट साडी वाटप, दुसरं गिफ्ट आनंदाचा शिधा आणि तिसरं गिफ्ट 2490 रुपयांची सबसिडी. ही एक सोबत तुम्हाला लगेच पडत आहेत.
तर ते कधी पडणार आहेत पुढे आपण जाणून घेणारच आहोत. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच हे गिफ्ट भेटणार, साडी भेटणार आहे. परंतु ती किती रुपयाची असणार आहे? तर साडी असणार आहे 800 रुपये किमतीची. 800 रुपये किंमत असणार आहे साडीची. ती साडी तुम्हाला एकदम फ्री दिली जाणार आहे. त्यामुळे सर्व महिलांना आनंद तर होणारच आहे, कारण रेशन कार्डवरती साडी वाटप शासन करत आहे. साडी वाटप हे शासन करत असल्यामुळे प्रत्येकाला ही साडी पोचणार आहे. गरीब आणि गरजूवंत महिलांना ही साडी आणि आनंदाचा शिधा पोचत असतो. त्यामुळे आतासुद्धा 800 रुपये किमतीची साडी तुमच्यापर्यंत पोचणार आहे आणि 1 वर्ष पूर्तीनिमित्त तुम्हाला 2100 रुपयांची घोषणा शासन लवकरच करणार आहे. त्यामुळे महिलांना इथून पुढे 1500 नाही तर 2100 रुपयांचा लाभ हा दिला जाणार असल्याची माहिती आलेली आहे. आणि 2100 रुपये तुम्हाला कधीपासून होणार आहेत? तर जून महिन्याच्या नंतर. जून महिन्याच्या नंतरचा जो हप्ता येईल तो मात्र तुम्हाला 2100 रुपयांचा असेल. आणि 4 नियम आलेले आहेत नवीन निकषामध्ये. 4 नियम कोणते? 4 नियम जे आहेत, जे नवीन निकष आहेत, ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्या कशामुळे अपात्र झाल्या हे सुद्धा डिटेल या 4 नियमांमध्ये आहे. आणि नवीन निकष कोणते ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. 4 चाकी गाडीचा जो नियम होता, 4 चाकी गाडी ज्या महिलांच्या नावे होती त्या महिलांना मात्र लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आलेला आहे. कारण तसा डाटा शासनानं गोळा केलेला आहे. RTO विभागाकडून याची माहिती घेण्यात आलेली होती. आणि ज्या महिलांचे नावे 4 चाकी गाडी असेल त्या महिलांना मात्र लाडकी बहीण योजनेतून वगळलं गेलेलं आहे. इन्कम टॅक्स जर भरत असाल, इन्कम टॅक्स ज्या महिला भरत असतील त्या महिलांचा सुद्धा डाटा आयकर विभागाकडून मागितला होता. आणि त्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये इन्कम टॅक्स आहे ज्या महिला भरत असतील त्यांनासुद्धा बाद केलं. आणि उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे असेल तरीसुद्धा तुम्हाला बाद करण्यात आलेलं आहे. आणि जर तुम्हाला पात्रता मिळवायची असेल, 2.5 लाखामुळे तुम्ही बाद झाला असाल तर 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न घ्या. जर नजर चुकीने तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे झालं असेल ते तुम्ही परत दुरुस्त करून 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला जोडून तुम्ही हे परत पात्रता मिळवू शकता. नोकरीला असाल, इतर योजनेचा लाभ घेत असाल तरीसुद्धा या लाडकी बहीण योजनेतून इथून पुढे तुम्हाला लाभ भेटणार नाही आहे. त्यामुळे हे 4 नियम ज्यांनी डावलले असतील त्यांना मात्र इथून पुढे लाभ भेटणार नाही. आणि काही लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये जमा होत आहेत. बऱ्याच महिलांच्या आपल्यालासुद्धा कमेंट येत असतात की सर आम्हाला फक्त 500 रुपये येत आहेत. ते कशामुळे येत आहेत? तर इतर योजनेतून जर तुम्ही 1000 रुपयांचा लाभ घेत असाल, जर समजा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये जमा होत असतील तर मात्र लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये तुम्हाला येणार. कारण 1500 रुपयांचा लाभच तुम्ही फक्त शासकीय योजनांचा घेऊ शकता. प्रत्येक महिन्याला फक्त 1500चाच लाभ घेऊ शकता. 1500 रुपयांचाच लाभ घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे 1500 ज्या महिलांना 500 रुपये येतात त्या महिलांना इतर योजनेचा 1000 रुपयांचा लाभ भेटत असेल. आणि आज किती जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, कोणते जिल्हे असणार आहेत? लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं वाटप होणार. परंतु ते पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यांचा असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना हे पहिल्या टप्प्यात पैसे वाटप होणार, कोणते जिल्हे असणार आहेत? त्या जिल्ह्यातील महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि त्या जिल्ह्यातील महिलांना हे लगेच पैसे क्रेडिट केले जाणार आहेत का? आणि जर होणार असतील तर ते पहिले जिल्हे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य आहे ते आपण जाणून घेणारच आहोत. कारण कोणते जिल्हे असणार त्या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य दिलं. पिंक रिक्षा योजना ते आपण जिल्हे पाहणारच आहोत. परंतु आधी पाहूयात आपण पिंक रिक्षा योजना. नवीन एक योजना आणलेली आहे. मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी नवीन पिंक रिक्षा योजनेची घोषणा केलेली होती आणि त्याचा GR सुद्धा लवकरच येणार असल्याची माहिती आलेली आहे. त्यामुळे त्याचा GR आल्यानंतर आपण सर्वात अगोदर हा GR तुम्हाला सांगणार आहोत आणि त्याची लिंकसुद्धा अर्ज करण्यासाठी देणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच लिंक आपण देत असतो. आणि या पिंक रिक्षाची योजनेची लिंकसुद्धा सर्वात अगोदर आपण देणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करा. आणि 10,000 रिक्षा उपलब्ध करून देणार आहेत आदितीताई तटकरे मॅडम यांनी. महिला व बालकल्याण विभागाने सांगितलेलं आहे की पहिल्या टप्प्यात 10,000 रिक्षा महिलांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 10,000 रिक्षा कोणाला भेटणार आहेत, त्यासाठी अटी आणि शर्ती काय असणार आहेत हे सुद्धा डिटेल माहिती आपण सांगणार आहोत.
कारण 10,000 रिक्षासाठी एकही रुपया तुम्हाला लागणार नाही आहे. फक्त लाडकी बहीण योजनेच्या जर लाभार्थी असाल तर तुम्हाला हे रिक्षा मिळवण्यासाठी सुलभता येऊ शकते. आणि तुमच्याकडे जर पिवळे रेशन कार्ड असेल तर मात्र सर्वात अगोदर तुम्हाला रिक्षा भेटणार आहे. त्यामुळे केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांना याचे अर्ज करता येणार आहेत. सर्वात अगोदर आपण आल्यानंतर लिंक सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहोत. त्यामुळे जाणून घेऊयात एक नवीन स्कीमसुद्धा आलेली आहे. ती कोणती आहे आणि कोणत्या महिलांना या स्कीमचा लाभ घेता येणार आहे. SBI लाईफ इन्शुरन्स ही स्कीम घेऊन आलेला आहे. कोणत्या बालकांसाठी असेल किंवा मुलांसाठी मुलींसाठी लग्नासाठी प्लॅन असेल किंवा स्वतःसाठी पैसे नंतर रिटायरमेंटसाठी पाहिजेत तर हा प्लॅन तुम्ही अवश्य करा. कारण असा प्लॅन हा तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही. SBI लाईफ इन्शुरन्स आहे, गॅरंटेड प्लॅन आहे. 50,000 रुपये तुम्हाला 15 वर्षापर्यंत भरायचे आहेत आणि तुम्हाला 7व्या वर्षापासून 29,500 रुपये हे रिटर्न भेटणार आहेत. 15व्या वर्षी तुम्हाला 48,250 रुपये रिटर्न येणार आणि तिथून पुढे हप्ते भरायचे नाहीत. 16व्या वर्षापासून हे तुम्हाला एकही रुपया भरायचा नाही आहे. 48,250 रुपये हे तुम्हाला लाईफ टाईम येणार आहेत. 100 वर्षापर्यंत हे पैसे येणार. त्यामुळे हा जर प्लॅन करायचा असेल तर लाईफ टाईम हा प्लॅन आहे. आयुष्यभर पैसे कमवण्याची संधी तुम्हाला SBI लाईफ इन्शुरन्स देत आहे. हा प्लॅन कोठे करू शकता, त्यासाठी संपर्क कोणाला करायचा आणि कसा करून घ्यायचा, तुम्ही ऑनलाईनसुद्धा यांच्याकडून हा प्लॅन करून घेऊ शकता. तुमच्या मोबाईलवरती ॲपमध्ये तुम्हाला सगळी पॉलिसी डिटेल दिसत असतात आणि पॉलिसी डॉक्युमेंट तुमच्या पत्त्यावरती येऊन जात असतात. त्यामुळे हा प्लॅन जर तुम्हाला करायचा असेल, अजूनसुद्धा अनेक प्लॅन यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे SBI लाईफचे जर तुम्हाला प्लॅन करायचे असतील तर मुलांच्या नावे असतील, स्वतःसाठी असतील, शिक्षणासाठी असतील, रिटायरमेंटसाठी तर तुम्हाला काय करायचं आहे, आपण नंबर देणार आहोत. त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे प्लॅन करू शकता. SBI लाईफ इन्शुरन्सचे SBI लाईफ ॲडवायझर आहेत, त्यांना तुम्ही हे संपर्क करा. हा नंबर आहे. आणि मुलींचे लग्न असतील, शिक्षण असेल, पेन्शन असेल, बचत असेल, सर्व प्रकारचे प्लॅन करायचे असतील तर यांना संपर्क करा. त्यांच्याकडून प्लॅन करून घेऊ शकता. काहीही प्रॉब्लेम नाही, गॅरंटेड आहे. त्यामुळे खात्रीशीर यांच्याकडून प्लॅन करून घ्या. तुम्हाला 100% हे मदत करतील. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका. कारण अशाच नवनवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, समोरची बेल आयकॉन दाबा. कारण अशाच नवनवीन अपडेटचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, धन्यवाद मनापासून सर्वांचे.